नमस्कार मित्रांनो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा प्रॉब्लेम सेट 1 चालू होता आपला. पहिले 6 प्रश्न झाले होते आणि आता आपण करणार आहोत 7वा प्रश्न. काय म्हणतो 7वा प्रश्न, तर त्या 7व्या प्रश्नातला पहिला प्रश्न बघूया. अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट इंटरचेंज ऍड अप टू 143. म्हणजे 2 डिजिट नंबर आहे, मे बी एक्स अँड वाय असेल, एक्स वाय असेल. आता त्यांना जेव्हा इंटरचेंज करू तेव्हा आपल्याला काय नंबर मिळेल, वाय एक्स मिळेल. आता एक्स वाय प्लस वाय एक्स दोघांची ऍडिशन किती येत आहे, 143 असं म्हटलेलं आहे. नाव इन द गिव्हन नंबर डिजिट इन युनिट प्लेस इज 3 मोर दॅन डिजिट इन 10 प्लेस. आता जो युनिट प्लेसचा डिजिट आहे मे बी एक्स असेल, तो किती आहे, वाय इज इक्वल एक्स इज इक्वल टू वाय प्लस 3 होतोय. अशी सेकंड कंडिशन आहे. फाइंड द ओरिजिनल नंबर आपल्याला विचारलेलं, की आपल्याला काय विचारलेलं आहे, ओरिजिनल नंबर काय आहे, एक्स वाय काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. राईट, तर चला याला सॉल्व करूया. तर सर्वात पहिले काय म्हटलंय, लेट द डिजिट इन युनिट प्लेस इज एक्स. राईट, लेट द डिजिट इन युनिट प्लेस इज एक्स. आपण इथे लिहूया, लेट द डिजिट in unit place is x, right, and that in the tens place is y. बरोबर आहे. नाव तर नंबर काय बनणार बेटा, therefore the नंबर इज इक्वल टू, आता इथे एक डब्बा आहे, इथे एक्स आहे आणि इथे वाय आहे. या डब्यामध्ये काय येणार बेटा, 10 येणार. काय येणार, 10x प्लस वाय किती होतोय, आपलं डिजिट निघतोय. नाव नेक्स्ट, द नंबर ऑब्टेन्ड, द नंबर ऑब्टेन्ड बाय interchanging the digit is काय येणार बेटा, तर इथे पण 10 येणार. 10 सॉरी इथे y आहे, ठीक आहे, इथे y आहे आणि इथे x आहे. 10x प्लस y. राईट. नाव according to the first condition, 2 digit number plus 1 digit number obtained by interchanging the digit is equal to किती आहे, तर तो आहे 143. आता मी पूर्ण लिहित नाही बसत. तर आता हा कशाला मिळाला आपला, तर आपल्याला मिळालेला आहे याची प्लस याची इज इक्वल टू 143. तर आपण इथे लिहूया 10y प्लस एक्स प्लस 10x प्लस वाय इज इक्वल टू 143. आता हा एक बॉक्स मध्ये आहे आणि हा बॉक्स मध्ये आहे, बरोबर आहे. नाव तर याला आपण ऍड करूया. 10y प्लस वाय किती होतंय बेटा, 11y. 10x प्लस x किती होत आहे, 11x इज इक्वल टू 143. राईट. त्याच्यानंतर आपण काय करणार, या सर्वांना 11 ने डिवाइड करणार. तर इथे काय मिळणार, x प्लस वाय इज इक्वल टू किती येत आहे, तर 11 एक 11, 11 तरी 33, 33 येत आहे. याला म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर 1. नाव फ्रॉम द सेकंड कंडिशन डिजिट इन युनिट प्लेस इज इक्वल टू डिजिट इन 10 प्लेस प्लस 3. तर आपण इथे लिहूया डिजिट इन युनिट प्लेस काय आहे रे बेटा, x आहे. राईट. डिजिट इन 10 प्लेस किती आहे रे बेटा, y आहे आणि प्लस 3. राईट. आता या y ला इकडे घेऊन जाऊ तर आपल्याला काय मिळेल, x मायनस वाय इज इक्वल टू 3. याला काय म्हटलेलं आहे, इक्वेशन नंबर 2. आता काय म्हटलेलं आहे लास्ट मध्ये, ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. तर इक्वेशन 1 आणि 2 ला ऍड करायचं आहे, बरोबर आहे. आता जेव्हा याला ऍड करू, ठीक, तर x प्लस एक्स किती होतंय, 2x होत आहे, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होत आहे आणि 13 प्लस 3 किती होत आहे, 16. तर x किती आहे बेटा, 16 भागिले 2. तर x किती आलं, तर x आलं 8.
एक्स ची व्हॅल्यू किती आली रे बेटा 8 आली. नाव नेक्स्ट काय म्हटलेलं प्लुटिंग धिस व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1. तर नेक्स्ट काय आहे x प्लस वाय इज इक्वल टू 30. आता x इज इक्वल टू 8 पुट करूया. 8 प्लस वाय इज इक्वल टू 30. तर y किती मिळणार 13 मायनस 8. ठीक आहे. तर y किती झाला बेटा y झाला 5. y किती झाला 5. नाव तो ओरिजिनल नंबर काय आहे रे बेटा. तो ओरिजिनल नंबर हा आहे द ओरिजिनल नंबर काय आहे रे बेटा. तर तो आहे 10y प्लस x. हाच नंबर आहे. आता 10 इंटू y ची व्हॅल्यू किती आहे 5 प्लस x किती आहे 8. किती आला बेटा 50 प्लस 8 किती येणार बेटा 58. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या. मग आपण सेकंड क्वेश्चन करूया. तर मुलांनो आता आपल्या स्क्रीनवर सेकंड क्वेश्चन दिसतोय. काय म्हणतोय कांताबाई बॉट 1.5 kg टी अँड 5 kg शुगर फ्रॉम अ शॉप. कांताबाईंनी एका दुकानातून 1.5 किलो चहापत्ती आणि 5 किलो साखर घेतलेली आहे. शी पेड ₹50 ॲज अ रिटर्न फेअर फ्रॉम फॉर रिक्षा. आणि सोबतच जेव्हा तिने घेतलं तेव्हा तिने एक रिक्षा केला. त्या रिक्षाच्या फेअरसाठी तिने ₹50 दिले. तर टोटल एक्सपेन्स किती झाला बेटा ₹700. राईट. नाव then she realized that the ordering online the goods can be bought with free home delivery at the same price. आता तिला असं लक्षात आलं की जेव्हा आपण घरून ऑनलाईन ऑर्डर करतो तेव्हा माल डायरेक्टली घरी येतो आणि फ्री होम डिलिव्हरी मध्ये येतो. राईट. नाव सो नेक्स्ट मंथ शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 kg शुगर. तर पुढच्या महिन्यात तिने काय केलं ऑनलाईन ऑर्डर केला 2 किलो चहापत्ती आणि 7 किलो साखरचा. शी पेड ₹880 फॉर दॅट. तर फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी. तर एका किलो साठी किती तिला रेट लागला साखरेचा आणि चहापत्तीचा तो आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. तर आपण इथे लिहूया. राईट. लेट द रेट of sugar is y and that of t is x. बरोबर आहे. आता पहिली कंडिशन आपल्याकडे काय आहे फ्रॉम फर्स्ट कंडिशन. तर किती घेतलं रे बेटा 1.5 किलो चहापत्ती घेतलेली आहे. 1.5 किलो म्हणजे किती 3/2 लिहूया. ठीक आहे. आणि चहापत्तीसाठी काय वापरलेलं आहे आपण x प्लस 5 किलो साखर 5y. आणि याच्यामध्ये काय करणार आपण ऍड करणार रिक्षाचा फेअर आणि टोटल जो एक्सपेन्सेस झाला तो किती झाला ₹700. बरोबर आहे. नाव याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. एवढं इक्वेशन मिळालेलं आहे. राईट. इक्वेशन 1 नंतर लिहूया. आता आपण काय करू सर्वांना आपण 2 ने मल्टिप्लाय करू जेणेकरून डिनॉमिनेटर मधला 2 गायब होणार. राईट. तर याला एक काम करू इक्वेशन नंबर 1 देऊनच टाकू. ठीक आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. ठीक आहे. तर इथे किती येणार 3/2x इंटू 2 प्लस 2 इंटू 5y प्लस 2 इंटू 50 इज इक्वल टू 2 इंटू 700. तर इस दोनों इसको मार दिया. इधर किती आला बेटा 3x प्लस 10y प्लस 100 इज इक्वल टू 1400. ठीक आहे. आता हा 100 इकडे जाणार तर इथे किती येणार 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता हा एक इक्वेशन मिळाला. आता आपल्याकडे सेकंड कंडिशन आहे. तर आपण काय करूया फ्रॉम सेकंड कंडिशन लिहूया. फ्रॉम सेकंड कंडिशन. तर सेकंड कंडिशन मध्ये काय केलेलं आहे तिने 2 किलो चहापत्ती घेतली. राईट. 2x आणि 7 किलो साखर घेतली आहे आणि त्यासाठी तिला खर्च किती आला ₹880. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3.
राईट. तर मुलांनो आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. तर आपण काय करू, या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू आणि या इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करू, जेणेकरून इथे पण 6x येणार, इथे पण 6x येणार. मग दोघांना कॅन्सल करून आपण आपला आन्सर काढूया. ठीक आहे. नाव आपण काय करूया, मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 3 and इक्वेशन 3 by 2. बरोबर आहे. तर 3 into 3x plus 3 into 10y is equal to 3 into 1300. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. सॉरी, याला पहिले सिम्प्लिफाय करून घेऊ. तर इथे किती आला, 9x प्लस 30y. तर किती येणार बेटा, 3900. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 2 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. तर 3 into 2x प्लस याला 2 ने मल्टिप्लाय करतो. सॉरी, इक्वेशन 2 बाय 2 करायचं होतं, माय मिस्टेक. ठीक आहे, इक्वेशन 2 बाय 2 करायचं होतं. तर इथे 2 येणार, इथे 2 येणार, इथे 2 येणार. ठीक आहे, माय मिस्टेक. ठीक आहे. 6x प्लस 20y इज इक्वल टू 2600. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. राईट. आता या इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, तर इक्वेशन 3 बाय 3. ठीक आहे. तर 3 into 2x प्लस 3 into 7y इज इक्वल टू 3 into 880. ठीक आहे. इथे किती आला बेटा, 6x. इथे गेला 7 7 21y आणि किती किती आहे, 0. 8 24, 8 24 25 26. हा झाला इक्वेशन नंबर 5. बरोबर आहे. तर आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, इक्वेशन 4 अँड इक्वेशन 5. ठीक आहे. तर आपण इथे दोन्ही इक्वेशन लिहून घेऊ. 6x प्लस 20y इज इक्वल टू 2600. हा काय आहे, इक्वेशन नंबर 4. आणि त्याच्यानंतर इक्वेशन 5 आहे 6x प्लस 21y इज इक्वल टू 2640. राईट. आता आपण काय करू, इक्वेशन 4 ला इक्वेशन 5 मधून सबट्रॅक्ट करूया. ठीक आहे. तर आपण करणार सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 5. तर इथे किती येणार आहे बेटा, 6x प्लस 21y इज इक्वल टू 640. आणि त्याच्यानंतर इथे किती लिहिलं, 6x प्लस 20y इज इक्वल टू 2600. माइनस माइनस माइनस, इसने इसको काटा, यहां पर क्या आ गया 1. तर y ची व्हॅल्यू किती आली, 40. राईट. y ची व्हॅल्यू किती आली, 40. तर आपण काय करूया, y ची जी व्हॅल्यू आली 40 ते काय करूया, इक्वेशन नंबर याच्यात पुट करूया. ठीक आहे. नाव पुट y इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 4. तर किती झालं, 6x प्लस 20 into 40 इज इक्वल टू 2600. तो 6x प्लस 0 0. ठीक है, 4 दूने 8 इज इक्वल टू 2600. राईट. तर आता आपण काय करू, एक काम करू, याला इकडे घेऊन जाऊ. ठीक आहे. 6x इज इक्वल टू 2600 मायनस 800. राईट. तर याच्यातून किती होणार बेटा, 600, 1800 ना. ठीक आहे, 1800. तर 6x किती, 1800. x इज इक्वल टू 1800 डिवाइडेड बाय 6. 6 18. तर x किती आला बेटा, x आला 300. राईट. नाव तर कॉस्ट ऑफ शुगर किती आहे, 40 kg, 40 रुपीज. नाव रेट लिहूया, रेट ऑफ शुगर इज 40 rupees and rate of tea is 300 rupees.
तर अशा प्रकारे मुलांना सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे, याला नोट करून घ्या. मग आपण थर्ड क्वेश्चन करूया. तर मुलांना तिसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. काय म्हणताय? टू फाइंड नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. राईट, याच्यामध्ये काय आहे? सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट ऑफ 100 अँड वाय नोट्स ऑफ 50 इच म्हटलेलं आहे. आता इथून ब्रँचेस निघतात. राईट, अनुष्का गॉट 2500 फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन मेन्शन अबो. ठीक आहे, तर तिला किती मिळाले? तर 2500 मिळाले. तर याचं इक्वेशन काय बनेल बेटा? नाव एक्स इंटू 100 प्लस वाय इंटू 50, टोटल किती आहे? 2500. याचं इक्वेशन असं बनेल. दुसरं काय म्हटलेलं आहे? इफ आनंद वुड हॅव गिवन हर अमाउंट बाय इंटरचेंजिंग द नंबर ऑफ नोट्स, म्हणजे इंटरचेंज केला नंबर, यानी यहां पर क्या हो जाएगा? वाई इंटू 100 हो जाएगा और x इंटू 50 हो जाएगा. राइट, अनुष्का वुड हैव रिसीव्ड 500 लेस देन प्रीवियस अमाउंट, तो उसको कितना मिलेगा? इसमें ये 2500 मिल रहा था पहले, त्याच्यामध्ये 500 कमी म्हणजे 2000 मिळणार. राइट, तर आपल्याला काय म्हणतात? टोटल नंबर ऑफ नोट्स किती आहेत. ठीक आहे, तर सेकंड कंडिशन नुसार काय बनतं रे बेटा? तर y इंटू 100, ठीक आहे, प्लस x इंटू 50 किती बनत आहे? 2000 बनत. राईट, याला इक्वेशन नंबर 2 म्हटलेला आहे. ठीक आहे, तर याला आपण बरोबर लिहून घेऊ सर्व इक्वेशनला. 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500, इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, आणि 50x प्लस 100y इज इक्वल किती आहे? 2000, इक्वेशन नंबर 4. राईट, आता आपल्याला हे इक्वेशन मिळाले. आपण काय करूया ना, या इक्वेशनला एक काम करू, या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करून टाकू, म्हणजे इथे किती येणार? 100y येणार. राईट, तर मल्टिप्लाय इक्वेशन 3/2. ठीक आहे, तर 2 इंटू 100x प्लस 2 इंटू 50y इज इक्वल टू 2 इंटू 2500. ठीक आहे, 2 इंटू 100x किती? 200x प्लस 100y इज इक्वल टू 5000. याला म्हणूया इक्वेशन नंबर 5. आता आपल्याकडे काय आहे? इक्वेशन 4 आहे आणि इक्वेशन 5 आहे. राईट, तर काय करू? या इक्वेशनला याच्यातून सबट्रॅक्ट करून टाकू. तर आपण लिहूया सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 5. बरोबर आहे. तर इथे काय आहे ना? 200x प्लस 100y इज इक्वल टू 5000. ठीक आहे, आणि इथे काय येणार बेटा? इक्वेशन 4 किती आहे? 50x प्लस 100y इज इक्वल टू 2000. ठीक आहे, मायनस मायनस मायनस, इथे किती येणार बेटा? 150x येणार. ही टर्म कैंसिल होऊन जाणार आणि इथे किती ना? 3000. इसने इसको काटा, 15 1 15, 15 2 30. तर x ची व्हॅल्यू किती आली बेटा? x ची व्हॅल्यू आली 20. राईट, x ची व्हॅल्यू किती आली? 20. आता आपण काय करूया? या इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू 20 पुट करूया. पुट x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन 3. तर किती येणार? 100 इंटू 20 प्लस 50y इज इक्वल टू 2500. तो 100 इंटू 20 किती? 2000 प्लस 50y इज इक्वल टू 2500. ये इधर जाएगा, तो इकडे काय आहे ना? 50y इज इक्वल टू 2500 माइनस 2000. राइट, तर 500, तर 50y, इसने इसको काटा, ये आ गया 10. ठीक है, y इज इक्वल टू 10. तर आपल्याकडे x ची व्हॅल्यू पण मिळाली आहे, y ची व्हॅल्यू पण मिळाली आहे. राईट, तर आपण त्या इक्वेशन मध्ये लिहू शकतो नंबर ऑफ नोट्स आर 20 and 10. द नंबर ऑफ नोट्स आर 20 and 10. बरोबर आहे. तर अशा प्रकारे तिसरा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे, याला नोट करून घ्या. मग आपण चौथा प्रश्न करूया.
तर मुलांना आता आपल्या स्क्रीनवर चौथा प्रश्न आहे. काय म्हणतोय, सन ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31. तर दोघांची जी एज आहे मनीष आणि सविता त्यांची सम किती आहे 31. मनीष एज 3 years ago was 4 times the age of सविता. तर 3 वर्षे आधी जी मनीषची एज होती ती किती होती, सविताच्या एज पेक्षा 4 टाइम जास्त होती. फाइंड देअर प्रेझेंट एज, तर त्यांचे प्रेझेंट एज म्हटलेलं आहे. राईट. तर आपण इथं लिहूया, लेट द प्रेझेंट एज ऑफ मनीष. ठीक आहे, मनीष है कि मनीष है, मनीष इज एक्स एंड दैट ऑफ सविता इज वाय. तर फ्रॉम फर्स्ट कंडिशन, तर पहिल्या कंडिशन नुसार फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय म्हटलेलं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती 31. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. नाव आता सेकंड कंडिशन म्हटलेलं आहे फ्रॉम सेकंड कंडिशन. ठीक आहे. आता काय म्हटलं, मनीष एज 3 years ago, म्हणजे 3 वर्षाआधी तिची एज किती राहणार, x - 3 राहणार बेटा, बरोबर आहे. ठीक आहे. वॉज किती आहे 4 टाइम्स. ठीक आहे, एज ऑफ सविता, सविताची एज किती आहे वाय. तर त्याच्यात सुद्धा 3 कमी होणार. तर हे इक्वेशन मिळतं आपल्याला, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे. नाव आता काय करू, याला सॉल्व करूया. x - 3 इज इक्वल टू 4y - 12. राईट. तर याला इकडे घेऊन जाऊ, याला इकडे घेऊन जाऊ. x - 4y इज इक्वल टू -12 + 3. ठीक आहे. तर x - 4y इज इक्वल टू -9. इक्वेशन नंबर 3. बरोबर आहे. आता आपल्याकडे इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 2 आहे. राईट. आता आपण काय करू ना, यांच्या सर्वांच्या साइन बदलून टाकू. ठीक आहे. नाव चेंजिंग साइन, राईट, चेंजिंग साइन इन इक्वेशन 3. राईट. तर इथे किती येणार, -x + 4y इज इक्वल टू 9. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. तर आता काय करू, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 4 ला ऍड करून टाकू. राईट. तर ऍड, हे गरज नाही, तुम्ही डायरेक्टली सबट्रॅक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, मी जस्ट असंच बनवलं. ठीक आहे. ऍड, अच्छा, आता आपल्याकडे काय आहे, इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 3 आहे. तर आपण काय करूया, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. राईट. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. बरोबर आहे. तर इक्वेशन 1 काय आहे, x + y इज इक्वल टू 31 आणि इक्वेशन 3 काय आहे, x - 4y इज इक्वल टू -9. ये माइनस हो जाएगा, ये प्लस हो जाएगा, ये प्लस हो जाएगा. यानी याला काढला तर y + 4y किती 5y. 31 + 9 किती 40. तर y किती आला 40 डिवाइडेड बाय 5. 8 × 5 = 40. तर y ची व्हॅल्यू किती आली बेटा 8. राईट. y ची व्हॅल्यू किती आली 8. नाव आता एक आपण काय करू, ही जी y ची व्हॅल्यू आहे इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. नाव तर आपण काय लिहिणार, पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. ठीक. तर x + 8 इज इक्वल टू 31. x इज इक्वल टू 31 - 8. x इज इक्वल टू 31 - 8 किती होतं रे बेटा, तर हे होतंय 23. ठीक आहे, 23. बरोबर आहे. 8 9 10 11. तर प्रेझेंट एज ऑफ मनीष किती आले 23. देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ मनीष, ठीक है, मनीष इज 23 and that of Savita is किती आहे रे बेटा 8. राइट.
तर अशा प्रकारे आपला 5वा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या. मग 6वा प्रश्न सॉरी 4था प्रश्न झालेला आहे. याला नोट करून घ्या. मग आपण 5वा प्रश्न करूया. तर मुलांनो, आता आपल्या स्क्रीनवर क्वेश्चन नंबर 5 दिसतंय. काय म्हणताय? इन अ फॅक्टरी द रेशिओ ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर इज 5:3. राईट नाव द टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720. तर दोघांची सॅलरी किती आहे बेटा? 720 आहे. फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे? डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर काढायचं आहे ना. तर आता आपण काय करूया? लेट द डेली वेजेस ऑफ skilled worker is X and that of unskilled worker ठीक है is Y. नाउ आता पहिली कंडिशन दिलेली आहे आपल्याला फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय म्हणताय? x अपॉन y इज इक्वल टू किती रेशो आहे? 5:3 चा रेशो. राईट. आता याला सॉल्व्ह करूया. हा x इकडे जाणार, हा y इकडे जाणार. तर काय येणार बेटा? 3x इज इक्वल टू 5y होणार. बरोबर आहे. आता याला इकडे घेऊन जातो आपल्याला काय मिळेल? 3x मायनस 5y इज इक्वल टू 0. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता सेकंड कंडिशन काय म्हणते? द टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720. तर आपण लिहूया फ्रॉम सेकंड कंडिशन x प्लस y इज इक्वल टू किती आहे बेटा? 720. याला झालं इक्वेशन नंबर 2. आता काय करू? आपल्याकडे दोन इक्वेशन तर मिळाले आहे. आता आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर काय करूया? या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करून टाकू. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला y कॅन्सल करता येईल. तर आपण काय करणार? मल्टिप्लाय इक्वेशन 2/5. तर किती येणार बेटा? 5x प्लस 5y इज इक्वल टू 5 into 70 0. 5 दुने 10, 7 35 आणि 36, 3600 येणार. आलं इक्वेशन नंबर 3. आता आपल्याकडे इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 3 आहे. बरोबर. आपण काय करू? दोघांना ऍड करून टाकू. ठीक. ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3. राईट. नाव आता आपण काय करूया? हे लिहूया 5x प्लस 5y इज इक्वल टू 3600 आणि त्याच्या खाली हे लिहूया 3x प्लस 5y सॉरी मायनस आहे ते मायनस 5y इज इक्वल टू 0. आता ऍड केल्यानंतर काय होईल? हे कटेल 8x इज इक्वल टू 3600. 8 चौक 32, 8 पंचे 40, x किती आला? x इज इक्वल टू 450. राईट. x ची व्हॅल्यू किती आली? 450. नाव पुट x इज इक्वल टू 450 इन इक्वेशन नंबर 1. तर काय लिहूया? पुट x इज इक्वल टू 450 इन इक्वेशन 1. ठीक आहे. तर 3 into 450 मायनस 5y इज इक्वल टू 0. तर 5 3 15, 12 13 मायनस 5y इज इक्वल टू 0. आता मायनस 5y इकडे घेऊन जाऊ. 1350 इज इक्वल टू 5y. ठीक आहे. तर y किती आला रे बेटा? 1350 डिवाइडेड बाय 5. 5 दुने 10. ठीक आहे. 5 7 35. राईट. किती आला? y ची व्हॅल्यू 270. राईट. तर x ची व्हॅल्यू मिळाली आणि y ची व्हॅल्यू मिळाली. तर आपण काय लिहूया? द डेली wages of skilled worker is किती आहे रे बेटा? 450 is 450 and
दैट ऑफ, ठीक है, अनस्किल्ड वर्कर इज किती आहे 207. तर अशा प्रकारे आपला 5वा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या. मग आपण लास्ट प्रश्न करूया. ओके, तर मुलांनो आता आपल्या स्क्रीनवर 6वा आणि शेवटचा प्रश्न दिसतोय. काय म्हणतोय, प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट. तर 2 प्लेसेस आहेत. हा प्लेस समजूया ए आणि हा प्लेस समजूया बी. दोघही कसे आहे, 30 किलोमीटर दूर आहे. बरोबर आहे, दोघे कसे आहेत 30 किलोमीटर दूर आहेत. अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड, आणि ते कसे आहे एका स्ट्रेट रोडवर आहे. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन बाईक. आता हमीद कसं चाललेला आहे, इकडून इकडे चाललेला आहे ए टू बी, राईट. अँड द सेम टाइम जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी ऑन बाईक, आणि त्याच वेळेस जोसेफ इकडून चाललेला आहे इकडे. नाव दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट. तर या कुठेतरी पॉइंटवर ते नंतर भेटले. ठीक आहे, कधी 20 मिनिट, म्हणजे इथून इथे 20 मिनिटात हा पोहोचला, इथून इथे हा जोसेफ 20 मिनिटात पोहोचला. मग दोघांना टाइम किती लागणार आहे बेटा, 20 मिनिट. इकडून इकडे जायला पण 20 मिनिट आणि इकडून इकडे जायला पण 20 मिनिट, राईट. नाव आता आपल्याला काय म्हटलं, दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट, राईट. नाव इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी, म्हणजे जोसेफ कसं झाला बी बरोबर, ऍट द सेम टाइम बट इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे जोसेफ आधी इकडे चालला होता ना, आता इकडे नाही जात आहे, इकडे जात आहे, राईट. नाव इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स एम, हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 आवर्स. म्हणजे हमीद इकडून इकडेच चालला होता, आता हा चाललेला आहे, याची स्पीड जास्त आहे. या डी पॉइंटवर कुठेतरी त्यांनी त्याला कॅच केला. ठीक आहे, याला किती तास लागले, 3 आवर लागले. आणि याची स्पीड कमी होती, याला पण 3 आवर लागले. हळूहळू चालला होता बिचारा कासवाच्या गतीने, आणि हा सश्याच्या गतीने चालला होता. या डी पॉइंटवर दोघे मिळाले, राईट. तर आपल्याला काय म्हणतात, फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. हमीद आणि जोसेफची स्पीड काय होती ते विचारलेलं आहे. तर आपण करूया, लेट द स्पीड ऑफ हमीद इज x and speed of Joseph is 1, right. नाव आता पहिली कंडिशन आहे बेटा, आपल्याला काय माहितीये, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम होत आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर बेटा डिस्टन्स काय होणार, डिस्टन्स होणार स्पीड इंटू टाइम, राईट. हा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती असेल. ठीक आहे, आता आपल्याकडे किती डिस्टन्स आहे, टोटल डिस्टन्स 30 किलोमीटर. त्याच्यातला काही डिस्टन्स याने कव्हर केला, याने कव्हर केला, दोघांची मिळून किती झाला, 30 किलोमीटर झाला. ठीक आहे, तर आपण काय करणार बेटा, इथे डिस्टन्स कवर्ड बाय हमीद करणार. डिस्टन्स, ठीक आहे, कवर्ड बाय हमीद. डिस्टन्स कवर्ड बाय हमीद किती आहे रे बेटा, तर स्पीड किती आहे त्याची, स्पीड आहे x इंटू टाइम किती लागला 20 मिनिट, तर 20 डिवायडेड बाय 60 करणार. का बरं, कारण आपल्याला याला आवर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, तर किती आला रे बेटा, हा आला x बाय 3 आवर आला. ठीक आहे, सॉरी किलोमीटर आला. बरोबर आहे, या मिनिटाला आपण 60 डिवाइड केलं, जेणेकरून हा कशात झाला, आवर मध्ये झाला. आता काय करूया, डिस्टन्स, डिस्टन्स कवर्ड बाय जोसेफ. तर जोसेफने किती डिस्टन्स कव्हर केला, तर काय आहे y इंटू, याला पण 20 मिनिट लागले, तर 20 डिवाइड बाय 60 करूया. किती झालं बेटा, y बाय 3. बरोबर आहे. आता जो याने जो डिस्टेंस कवर केला आणि याने जो डिस्टेंस कवर केला, ठीक है, यानी मान लीजिए यहां से x बाय 3, ठीक है, x बाय 3 याने डिस्टेंस कव्हर केला इथून इथपर्यंत, आणि याने y बाय 3 डिस्टेंस कव्हर केला, आणि दोघं मिळून किती झाला 30 किलोमीटर. ठीक आहे, तर आपण काय लिहिणार आहोत, फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम
फर्स्ट कंडिशन. तर पहिली कंडिशन काय म्हणते आपल्याला, x/3 प्लस y/3 इज इक्वल टू 300. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता आपण काय करू, याला रिराईट करायचं तर या सर्वांना 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार, x प्लस y इज इक्वल टू 90. ठीक आहे, हा इक्वेशन झाला 2. आता आपल्याला काय म्हटलेला, सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये काय चाललेला, हा इकडे चाललेला आहे 3 तासात, हा इकडे चाललेला आहे 3 तासात. राईट. तर आपण लिहिणार इन सेकंड कंडिशन. इन सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे रे बेटा, डिस्टन्स किती कव्हर केला, स्पीड किती होती x, स्पीड बदलली नाही. ठीक आहे. तर स्पीड किती आहे x, टाइम किती लागला 3 आवर. ठीक आहे, तर किती झाला 3x. ठीक आहे. तर हे काय झालं, तर डिस्टन्स कव्हर्ड बाय, डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद किती आहे रे बेटा 3x. त्याच्यानंतर डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ किती होणार बेटा 3y होणार. बरोबर आहे. यानी 3x डिस्टन्स कव्हर केला आणि याने 3y डिस्टन्स कव्हर केला. ठीक आहे. इथून इथे किती आहे रे बेटा 3y डिस्टन्स आणि इथून इथे किती आहे 3x डिस्टन्स. बरोबर आहे. आता मला सांग बेटा 30 प्लस 3y म्हणजे 3x होणार. बरोबर आहे. धिस प्लस धिस इज इक्वल टू धिस. बरोबर आहे. तर आपण लिहिणार फ्रॉम सेकंड कंडिशन. तो फ्रॉम सेकंड कंडिशन काय आहे 3x. राईट. हा कशापासून बनलेला आहे, 30 किलोमीटर प्लस 3y पासून बनलेला आहे. 30 प्लस 3y. राईट. आता या y ला इकडे घेऊन जाऊ तर आपल्याला काय मिळेल 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. तर x मायनस y इज इक्वल टू 10. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता आपल्याकडे इक्वेशन नंबर 2 आहे आणि इक्वेशन नंबर 3 आहे. तर आपण काय करणार, दोघांना ऍड करणार. ऍड इक्वेशन 2 अँड 3. तर दोघांना ऍड करणार काय होणार, वाय वाय कॅन्सल होणार, x प्लस एक्स 2x. 90 प्लस 10 किती रे बेटा 100. तर x किती झाला 50. ठीक आहे. नाव तर स्पीड किती आहे त्याची, कोण हमीदची 50 किलोमीटर प्रति घंटा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पीड ऑफ जोसेफ पण काढूया. तर पुट x इज इक्वल टू 50 इन इक्वेशन किती रे बेटा 3. ठीक आहे. तर 50 मायनस वाय इज इक्वल टू 10. आता हा मायनस वाय इकडे जाणार, हा इकडे जाणार. तर 50 मायनस 10 इज इक्वल टू 5. तर वाय किती आला बेटा 40. आणि याची स्पीड किती आहे हमीदची 40 किलोमीटर. तर आपण काय लिहिणार, स्पीड ऑफ हमीद इज 50 किलोमीटर पर आवर and speed of Joseph is 40 किलोमीटर पर आवर. तर अशा प्रकारे मुलांनो आपला प्रॉब्लेम सेट आणि चॅप्टर नंबर 1 संपलेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ पसंत येऊन राहिलेले आहेत तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.